नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजकाल आपल्याला प्रसिद्धीसाठी काय काय करावं लागतंय. एखादा केळी वाटत असेल तर त्याचा व्हिडिओ काढून यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती टाकावं लागतंय आणि म्हणावं लागतं लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, अमुक करा, धमुक करा, वोकांडी बसा. त्यात पॅन्ट एकाची, शर्ट दुसऱ्याचा, गाडी तिसऱ्याची आणि हो रील काढतोय. अनेक कुठे आपल्याला करावं लागतं. बॅनर टाकावं लागतंय, बॅनर हेच टाकतंय, कार्यकर्त्याला पैसे देतंय, आधारस्तंभ, सपोर्ट सिस्टम आणि गावात प्रसिद्ध होण्यासाठी तमाशा आणतंय, गौतमी ताईला आणतंय, कचकच कांदा कापताना बोटं सुरीतनं वाचवली, हातात हात घेतंय, नाचतंय, दुसऱ्या दिवशी गावात विचारतंय कसा वाटला कार्यक्रम, एवढे पैसे खर्च केले, तेवढे केले, अमुक केलं, धमुक केलं. काय काय कुठाने करावं लागतं तुम्हालाच माहिती आहे आता. आणि आपल्या महाराष्ट्रात पोरी काय काय दाखवायचा प्रयत्न करतात रीलवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, सर्वीकडे तेच चालू आहे. पण या सर्व प्रसिद्धीला मात करण्याचं काम एका भाऊने केलं आहे. तो म्हणजे आपला रोनाल्डो, पोर्तुगीज देशाचा रहिवासी. त्याचे आईबाप एवढे गरीब होते की बाप गार्डनमध्ये कामाला आणि आई लोकांच्या इथे स्वयंपाक करायची. आणि त्याच परिस्थितीवर मात करून आपला रोनाल्डो आज जगात कुठलीच गाडी नाही की त्याच्याकडे नाही. तुम्हाला तर माहीतच आहे, रोनाल्डोने काल परवा यूट्यूबवरती चॅनल उघडलं आणि यूट्यूबसुद्धा हँग झालं होतं. भाऊचे 22 मिनिटात 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आणि 25 तासात 20 मिलियन पूर्ण झाले होते आणि 44 तासात 30 मिलियन प्लस सबस्क्रायबर पूर्ण झाले होते. व्ह्यूजचा तर सोडा, 6 कोटी, 7 कोटी, 8 कोटी असे त्याचे व्ह्यूज. आणि इथं आम्ही लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, अमुक करा, बोखंडी वासा, बॅनर लावा, काय काय करावं लागतंय. याला म्हणतात जनतेचं प्रेम. इथे 1 मिलियन फॉलोअर झाले तर दुकानाची रिबिंग काप, केक काप, याला प्रसिद्ध म्हणत नाही भाऊ. गावात तमाशान, गावात गौतमी तायान, याला प्रसिद्ध म्हणत नाही भाऊ. कुठल्याही क्षेत्रात जाय भाऊ, तिथं तुमच्या अगोदर तुमचा बाप पोचलेला आहे, म्हणून कुठल्याही गोष्टीचा घमंड करायचा नाही. नाहीतर तू दुकानाची रिबिन कापायला चाललाय, तुझं ते गाणं आले तुफान किती, याला प्रसिद्धी म्हणत नाही भाऊ. प्रसिद्धी कशाला म्हणतात हे रोनाल्डो यांच्याकडून शिकावं.